लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून त्यांनी आंदोलन पुकारलं असून या गैरव्यवहारांप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. अशातच आता वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल अनेकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही वांगचुक यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट लिहित आवाहन केलंय. ते पोस्टमध्ये म्हणाले, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा 19वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खास करून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहे. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की या सरकारनं आंदोलनाचा बळीच घ्यायचं ठरवलंय. जे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकतं तिथं त्यांना नागरिकांच्या आंदोलनानं काय फरक पडणार. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेत झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षेमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आहेत. हे सगळं यांच्या काळातच का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात? याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. निवडणुकांमध्ये अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आलाय. माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लवकर लक्ष घाला अशी विनंतीही राज ठाकरेंनी केली आहे. आता केंद्र सरकार या आंदोलनावर आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.